आता आपल्या सोबत आहेत शहापूर तालुका प्रमुख, शिवसेना तालुका प्रमुख प्रकाशजी वेखंडे साहेब, आपलं मशाल न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आता संपूर्ण महाराष्ट्रात मतदार यादी विशेष पुनरीक्षण म्हणजेच SIRचं संदर्भात जो कामकाज चालू आहे त्या संदर्भात आपल्या पक्षाचे मुख्य नेते व आत्ताच्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आपल्या जे BLAचे नियुक्ती आहेत त्याचे कामकाज आता कुठपर्यंत आलेले आहे? सर्वप्रथम आज आपल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशवासियांना, आपल्या तालुक्यातील नागरिकांना मी शुभेच्छा देतो. आणि आपण जो आता प्रश्न विचारलेला आहे BLAच्या संदर्भामध्ये, तर 2 दिवसापूर्वीच आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब, त्याचबरोबर युवा नेते डॉक्टर खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब यांच्या आदेशाने आपल्या महाराष्ट्रामध्ये BLA नियुक्तीचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. नुकतंच 2 दिवसापूर्वी आपल्या तालुक्यात एक विधानसभा, शहापूर विधानसभेची एक सभा बैठक बोलवण्यात आली होती आणि त्या बैठकीस प्रकाशजी पाटील साहेब, त्याचबरोबर रवींद्र फाटक साहेब आणि आपले जिल्हा प्रमुख धिरडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक मार्गदर्शनपर बैठक आयोजित केली होती. आणि त्यानंतर लगेचच आम्ही BLA नियुक्तीच्या कामाला सुरुवात केली. या 2 दिवसामध्ये आपल्या शहापूर तालुक्यामध्ये एकूण 329 मतदार केंद्र आहेत. त्यापैकी 280 मतदान केंद्र हे शहापूरमधले आणि 49 मतदान केंद्र हे वाडा तालुक्यातील आहेत. तर आपल्या तालुक्यात जे 15 जिल्हा परिषद गट आहेत आणि 1 नगरपंचायत आहे, तर त्यापैकी जवळजवळ 70% BLA नियुक्तीचं काम या शिवसेना शहापूर तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या विशेष प्रयत्नातून आपण केलेलं आहे. त्यामध्ये वाशिम जिल्हा परिषद गट असेल, आसनगाव जिल्हा परिषद गट असेल, किनवली जिल्हा परिषद गट असेल, गोठेघर जिल्हा परिषद गट असेल आणि नडगाव, ह्या गटांचं 100% BLA नियुक्तीचं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये उर्वरित जे गट आहेत त्यांचंही काम आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल अशा प्रकारचे मला आशा वाटते. आणि हे काम 100% पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण यादी आम्ही या ठिकाणी आपल्या पक्ष कार्यालयामध्ये माननीय जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाकडून सादर करणार आहोत. आणि यासाठी संपूर्ण जे पदाधिकारी आहेत आपल्या शहापूर तालुक्यातील, त्यांचंही योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद. न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क.